यानंतर पुढील जो सामना असेल दोन्ही संघाच्या संघटनेकडे आपण रेडी राहायचं आहे। संजय स्पोर्ट्स साबत विपक्ष आई गावदेवी नानकर, कारण पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाणार आहे। तर आजच्या दिवसाच्या खेळाला या स्पर्धेच्या जरूर आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। पहिला सामना तुमच्या भेटीस आता मात्र येत आहे जानूसपुर इताडे विपक्ष टीम जय सावरदे किरवली। पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 फिल्डर तुमचे या जरूर डीप मध्ये असतील। दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवावे लागतील। या सर्व नियमांचं तुम्हाला या ठिकाणी पालन करायचं आहे। आमचे दोन्ही ऑफिशियल पंच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पोहोचलेले आहेत आणि आता मात्र विनंती असेल टीम सावरदे किरवली संघाला की आपण सलामीची जोडी आपली त्वरित पाठवा। आणि आता माझ्या सोबतीला जोडली जाते कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझे सहकारी समालोचक वॉइस ऑफ निंबावली मिस्टर मनोज कारवे सर, वेलकम सर। हेलो हेलो चेक, हेलो चेक, हेलो माइक टेस्टिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हेलो चेक, हेलो चेक, हेलो माइक चेक, हेलो चेक, माइक टेस्टिंग 1 2 3 4 4 3 2 1 4 3 2 1, हेलो चेक, हेलो चेक। धन्यवाद, थैंक यू सो मच योगेश पाटील सर। उपस्थित मान्यवर सन्माननीय जगनसेठ पाटील, विद्यमान सरपंच किरवली इताडे, ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हा भाजपा कार्याध्यक्ष कमिटी तसेच माजी सरपंच संतोषजी काकडे, आपल्यामध्ये उद्घाटनाला आलेले सर्व मान्यवर सर्वांचं हार्दिक स्वागत। आणि आपण पाहतायत ही स्पर्धा जय भोलेनाथ क्रीडा मंडळ आमनेपाड्याच्या वतीने स्पर्धा सुरू झालेली आहे। ओमसाई आमने लोणाट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा 4 दिवसांची ही क्रिकेटची स्पर्धा पाहतो आपण। ओव्हरआर्म क्रिकेटची स्पर्धा या सुंदर क्रीडा नगरीवर, ज्या क्रीडा नगरीचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, बापगाव देवरुंग हा परिसर। कल्याण ते पडगा ह्या रस्त्याच्या दरम्यान असलेले सुंदर क्रीडांगण आणि आजूबाजूला चांगले लॉजिस्टिक हब आहे आणि बाजूलाच आपल्या या ठिकाणी सुप्रसिद्ध गंगा नदी वाहते गंधारी नावाची असे क्रीडांगण आहे। आणि आजचं दिवस छान दिसतो, आपण पाहतोय की निरभ्र निळं आकाश आणि त्या आकाशाच्या छत्रछायेखाली हे गोलाकृती असलेलं सुंदर क्रीडांगण गवताचं गालिच्या थरलेलं आणि त्या क्रीडांगणावरती सुरू झालेली स्पर्धा पहिला सामना आणि उद्घाटन सोहळा आपण दिमाखात पार पाडल्यानंतर जातोय मैदानामध्ये। पहिला सामना जानूसपुर इताडे विरुद्ध जय सावरदेव किरवली। इताडे संघाची फिल्डिंग सजलेली आहे आणि किरवली संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये। 2 ऑफिसेस उमेशजी केणे तसेच महेशजी भोवर असे 2 पंच आणि आपल्या महेंद्र भोवर फ्रॉम हारर। आणि पण स्पर्धा ही लाईव्ह प्रक्षेपित केली जात आहे SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून। किरणजी थळे आणि अंपांचा कॉल त्या ठिकाणी होत असताना पहिला चेंडू पडतोय। अच्छा, पहिल्या दिवसातील पहिल्या चेंडूचं आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये। 10:42 पहिला चेंडू मार्गस्थ ओव्हर द विकेट गोलंदाज। हो, पहिला चेंडू सुरेखरित्या शॉर्ट ऑफ लेंथ होता, चेंडू खाली राहिला, इन स्विंग झाला आणि पंचांनी त्या ठिकाणी बाईच्या माध्यमातून पहिली धाव इथे दर्शवलेली आहे। काय सुंदर सुरुवात केली बघा, पूर्णपणे चकमा दिला बॅट्समनला गोलंदाज अक्षयने। सन्माननीय आपले विद्यमान सरपंच जगनसेठ पाटील सोबतीला माजी सरपंच आपल्या आमनेपाडा परिसरातील, म्हणजे दोन्ही पण सरपंच अगदी एकमेकांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं समाजकारण राजकारण या माध्यमातून अतिशय कमी वेळेमध्ये सुप्रसिद्ध झालेले व्यक्तिमत्व आहेत आपल्यामध्ये उपस्थित। बॅकफूट अजून कट करायचा प्रयत्न, चेंडू हा खूपच क्विकवरून होता, फ्लाय झाला। ऑफस्टिकच्या लगत टप्पा नियंत्रित करून गोलंदाजाने आपलं कसब दाखवलं की माझ्याकडे व्हेरिएशन्स फार आहेत, मी कधी पण माझ्या चेंडूला बदलू शकतो, मी शफल ओळखू शकतो बॅट्समनचं। त्या पद्धतीने 2 सुरेखरित्या चेंडू हाताळले। पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ खाली ठेवला, आता दुसरा चेंडू फ्लाय करून
पाहिलं की आपण लगोपाठच्या 2 चेंडूमध्ये बीट केलंय. अजून सारखा चेंडू अगदी ऍक्शन रिप्ले जणू काय. दुसरा आणि तिसरा क्रमांकाचा चेंडू जर आपण पाहिला रिप्ले मध्ये जवळपास 19-20चा फरक असेल की इतका जबरदस्त नियंत्रित चेंडू. असं काय अक्षयने रात्री येऊन तिथे कॉइन ठेवलाय की काय आणि त्या कॉइन होते तो टप्पा टाकतोय बरोबर. नियंत्रण पूर्णपणे जगनसेठ पाटील साहेबांचा संघ आहे. जानूस्फोडी इताडे संघ खूप मागच्या 2 वर्षामध्ये उभारी घेत असलेला संघ. यावेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. हो व्हॉट अ कॅच. इट्स अ टेकन बॅट्समन बाद. इट्स अ कॅच ऑफ दिस मॅच. कॅच ऑफ द टुडे. वाव. प्रभावित केलं होतं गोलंदाजाने. त्यानंतर तो चौथा चेंडू टाकला आणि त्यामध्ये सुद्धा प्रभाव दाखवला आणि या ठिकाणी बॅकअप जे मिळालं ते बरोबर फिल्डरचं मिळालं. असंच म्हणतात की जसं चांगलं गाणी गायचं असेल तर वादकाची सुंदर साथ हवी असते, तसंच चांगली बॉलिंग जर पडायची असेल किंवा अपेक्षित असेल आपल्या संघाला तर तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे. म्हणजेच चांगली फिल्डिंग जर झाली तर गोलंदाजाला सुद्धा त्याचा विश्वास पूर्ण आपण तो वाढवू शकतो, त्याचा आत्मविश्वास दुणाला जातो. पण नॉट बॅट्समन मैदानामध्ये येतोय मिस्टर हेमंत ऑन स्ट्राईक. पुन्हा गोलंदाज अक्षय आपटी देण्याचा प्रयत्नाने आत्ताही चेंडू फ्लाय झालेला परंतु मिड ऑफ. ओ माय गॉड कुठे थ्रो गेला. कहीं पे निगाह कहीं पे निशाना. गा रे लोक सब गाना बाना. ह्या गोष्टी दिसत असतात. कंट्रोल हरवलं फिल्डरने त्या ठिकाणी. असं वाटलेलं की पंच जे आहेत तिथेच एसटी आहेत की काय आणि उमेश केने उंच तगडे आहेत, त्यांना चेंडू लागणं म्हणजे चुकीचं झालं असं. धावसंख्या 2 आहे आणि एक गडी बाद माझ्या सोबतीला स्कोरिंग साठी यासीन आहे. यासीन भाई वेलकम इन कॉमेंट्री बॉक्स. तिथे थोडा आवाज मिळत असेल तर द्या जरा आणि थोडासा अजून किंचित बेस दिला तरी चालेल. स्लाइटली इको प्लस बेस आणि आवाज प्लस. डीजे आमचे कल्पेश. हा पुढचा चेंडू. हो यावेळेला लॉफ केला सरळ हाफ वॉली होतं आणि चेंडू जातो एका टप्प्याने लॉंग ऑनच्या डोक्यावरून 4 रन. या ठिकाणी फटका सजवला, हाफ वॉली घेतलं, फ्रंट फुटला आला होता बॅट्समन आणि अशा प्रकारचं चेंडू मिळणं म्हणजे एक पर्वणी असते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये उंचावरून मारण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी फिल्डिंगची जमावट होती ऑलरेडी. परंतु पाहिलं आपण की लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू उसळी घेत असताना तो एक सुंदर चौकार पाहायला मिळाला आणि थोडासा सुटकेचा निश्वास टाकला तो म्हणजे जय सारू किरवली संघाने. कारण पहिल्या षटकामध्ये अजिबात धावा नव्हत्या. ह्या चौकाराने थोडासा धावांना आकार आला म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 धावा झाल्या. हे आपण चांगलं म्हणू शकतो. थोडक्यात मिडलिंग झालं चेंडू आणि बॅटचंही सुद्धा महत्वाचं होतं कारण बॅट्समनचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या असतात. एक गडी बाद एक षटक समाप्त 6 धावा. आपण पाहत आहात जय भोलेनाथ चषक 2025 आयोजक मंडळ ग्रीष्मा इलेन आमनेपाडा व सर्व आमचे क्रिकेट रसिक ग्रामस्थ आमनेपाडा यांच्या वतीने आणि स्पर्धेचे आमचे मुख्य आधारस्तंभ सन्माननीय माजी सरपंच साहेब संतोजी काकडे साहेब आणि त्यांच्या सोबतीला नेहमीच असलेले रामकृष्ण हरी काकडे आमचे आणि पूर्ण आमचं क्रीडा मंडळ सर्वांच्या मेहनतीने ही स्पर्धा आणि त्यांची संकल्पना इथे साकार होत असताना चहूबाजूला प्रेक्षकांची सुद्धा गर्दी सुरू झाली आहे. आज गुरुवारचा दिवस असून सुद्धा या मैदानाची ही खासियत आहे. हे सुप्रसिद्ध मैदान आहे. हेच ते मैदान आहे ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब इथे उतरले होते 2019च्या हंगामामध्ये. जगनसेठ पाटील कुठे विसरतील त्या गोष्टी. तिथून जगनसेठ पाटील साहेबांचा सुद्धा हंगाम सुरू झाला. यावेळेला ड्राव अवंत कार्पेट जातोय चेंडू मिड विकेट कडे वेगाने शतशक येतोय आणि चांगलं फिल्डिंग बॅकअप सुद्धा होतं परंतु थोडं त्या ठिकाणी स्लो रनिंग बिटवीन द विकेट. विनोद बजागे तिथे पोहोचले कारण रनआउट होणं म्हणजे चुकीचं असतं. धावसंख्या 2 पुढे जात असताना जय सावरदेव किरवली संघाची एक गडी बाद 8 वर.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघितली आपण. किरोलीचा संघ बॅटिंग करतोय. ऑन द विकेट चेंडू हा मिस्टामिक आहे. मिड ऑफ अगदी रिव्हर्स मध्ये येतोय आणि झेल आता ते निसटला. मागे मागे सरकत होते. चेंडू पडला सुद्धा होता दोन हाताच्या उंजळीमध्ये, परंतु ग्रीप करू शकले नाहीयेत. आधीचा झेल पण तिथे उडाला होता जेव्हा कॅरी झाला नाही मिड ऑफला, परंतु मिड ऑफला इथे हा अवघड झेल होता. पण ते सोपा करता करता खेळाडू मागे सुद्धा गेला होता. अक्षय ज्याने पहिलं षटक हाताळलं. उंच पुढा खेळाडू आहे बघा. हा रिप्ले पाहू शकता आणि हाताला लागले त्याच्या, कारण नुकतंच पाहिलं की मोरेश्वर स्वतःच्या बोटात सुद्धा चांगली इंजर्ड झाले. त्या बोटाच्या टोकाला झेल घेताना चेंडू लागतो ना, ते अगदी भयानक असतं, खूपच त्रासदायक असतं आणि अजून पेनिंग होतं त्याला. 2 महिन्याच्या आसपास झाला तरी सुद्धा तो उतरला, आज उतरणार आहे. गावदेवी स्पोर्ट्सचा एक हुकमीचा तारा क्रिकेटर आणि स्पोर्ट्स टीचर सुद्धा मोरेश्वर सुतार. या ठिकाणी धावसंख्या 10 वरती आहे. 1 गडी बाद. षटक सुरू. दुसरं दैवत वेलेकर स्ट्रॉंग बॅट्समन आहे, चांगला क्रिकेटर आहे, कधी पण सामन्याला कराटी देऊ शकतो. राऊंड द विकेट. पुढे सरसवाले फ्लायर मिस. रायझिंग डिलिव्हरी अँगल सुद्धा प्राप्त करतोय. लूप मध्ये टाकत असताना लुपिंग डिलिव्हरी दैवत वेलेकरच्या या बॉलिंगच्या माध्यमातून बघा. प्रत्येक सेकंडला गाड्यांचं या ठिकाणी ये जा होत आहे आणि तसेच प्रेक्षक सुद्धा येतील. प्रत्येक सेकंडला येतील, प्रत्येक मिनिटा येतील, कारण 4 दिवसाची स्पर्धा आहे. चेंज ऑफ पेस बॅकअपचा वापर केला. चेंडू फुलर घेतला आणि कव्हर केला जातो लेग स्लिपच्या डाव्या बाजूला. शॉर्ट बॅकवर्ड लेगचा क्षेत्ररक्षक ज्याने झेल टिपला होता तो हर्षल त्या ठिकाणी कव्हर करतोय. खेळपट्टी टणक आहे. कॉन्क्रीट खेळपट्टी पाहिली आपण. मस्त एक लाईट कलर दिलाय, निळमय कलर दिलाय आणि त्यावरती हा ज्युसी ग्रीन कलरचा चेंडू आपण पाहतोय आणि हे ग्रीन कलरचे जर्सी धारण केलेले आपण पाहतोय. जानुसपई इताडीच्या जगनसेठ पाटील साहेबांचा हा संघ हे खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण आबोली ऑरेंज टाईपचं जय सावरीदेव किरवली. आणि ग्रामपंचायत म्हटली जगनसेठ साहेबांची तर ते एकच आहे, इताडे आणि किरवली. म्हणजे चांगला योग जुळून आलाय या स्पर्धेच्या निमित्ताने. पुन्हा एकदा फुल टॉस दिला. चेंडू प्लेसचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूला पॅडर स्वीप करत असताना चेंडू जातोय 2 टप्प्याने 4 धावांसाठी. त्या ठिकाणी होता. फ्रंट फुटला आला आणि थोडंसं स्वतःला बेंड केलं, स्वतःला खाली वाकून घेतलं, कारण गरजेचं असतं चेंडूच्या खाली घुसण्यासाठी, आपली बॅट तिथे रोल करण्यासाठी हे गरजेचं असतं तुमचं शफलिंग. आणि छान पद्धतीने स्क्वेअरलेग पंचाच्या डोकावरून काढलं होतं. 4 धावांसाठी धावसंख्या 15. रिव्हर्सचा पवित्रा गरज होती का? जर आधीच्या आपण चेंडूतील सरळ बॅटने चांगला धावा जर करू शकतो, चांगलं मिडलिंग करू शकतो, तर अशा वेळेला ही दुर्बुद्धी खरंच चुकीची असते. म्हणून त्याला म्हटलं जातं की विनाश काले विपरीत बुद्धी. आपली बुद्धी काय करेल सांगू शकत नाहीये आणि तो चेंडू नक्कीच गमावला. 2 षटकं समाप्त झाली प्रेक्षक. जय सावरीदेव किरोली संघाची धावसंख्या आहे 2 षटकानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 वर. 15 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर्स इन दिस टुर्नामेंट. वी आर सीइंग आपण पाहतोय जय भोलेनाथ चषक 2025. आयोजक ग्रीष्मा इलेन आमनेपाडा व सर्व सोबतीला ग्रामस्थ मंडळ आणि क्रिकेट रसिक आमच्या आमनेपाडाचे. आणि हा पहिला दिवस इथे सुरू झालाय. 10:42 पहिला चेंडू पडला आणि आता आपण पाहतोय बरोबर 2 षटकं 10 मिनिटात कंप्लीट झालेत. 10:52 झालेली आहेत. असंच मोमेंटम तुम्ही चालू ठेवा. जास्त गॅप घेत जाऊ नका. बॅट्समनने सुद्धा सेट राहायचंय, जास्त एकत्र यायचं नाहीये. क्रुशियल मोमेंट असेल तेव्हा तुम्ही थोडा वेळ चर्चेसाठी यायचं एकत्र, कारण डाऊन किती मोठं आहे बघा. पूर्ण जणू का असं वाटतं की मिनी स्टेडियम आहे आपली. वानखेडे स्टेडियम आपण पाहिलं असेल तितक्याच लांबीचं हे मैदान, परंतु आजूबाजूला अजून कक्ष उभारणं बाकी आहे. येणारा काळ कदाचित ह्या परिसरामध्ये हे मैदान अग्रगण्य म्हणून नामांकित येऊ शकतं. दुसरं एक मैदान आहे आमचं गावदेवी नानकर गावचं, ते सुद्धा इताड्याच्याच मधोमध इताडे किरोली नानकर त्या परिसरामधलं एक सुंदर क्रीडांगण आहे. माड राणामधली मैदान. ते सशक्त सुरू करतोय. चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न, एक्झिक्यूटचा प्रयत्न होता. चेंडू डाव्या इष्टी आणि मधल्या इष्टीवरून जात असताना फ्लाय झाला. फलंदाजाने जागा बनवली ती हेमंतने, परंतु खूपच त्या ठिकाणी अर्ली खेळले आणि चेंडूला मिस केलं. 5 षटकांचा मुकाबला आहे, म्हणजे हे दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. आपण पाहू शकता फिल्डिंग
तिसरी ओव्हर सुरू आहे, माफ करा. आणि फिल्डिंग बघा, बॅकवर्ड स्क्वेअर लेग प्रेक्षक कसे त्या ठिकाणी आहे. एक लेग स्लिप, एक फ्लाइंग स्लिप विकेट किपरच्या दोन्ही बाजूला गाड. आणि हा चेंडू उंच उडत असताना मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते आणि वेगाने तितक्याच वेगाने वेग धारण केलं आणि हेमंतनी सक्सेसफुली विनोदला सोबतीला घेऊन 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. अगदी मथुरच्या वेगाने या 2 धावा पूर्ण झाल्या, आपल्या चिक्याच्या वेगाने झाल्या. बरीचशी नावं येतात हल्लीच्या काळामध्ये. बैलगाडा शर्यत सुद्धा आपली महाराष्ट्रातली नामांकित स्पर्धा म्हणून जिला परवानगी मिळाली आपल्या सरकारच्या माध्यमातून आणि त्या स्पर्धांना सुद्धा उदाहरण आलंय. धावसंख्या 2 पुढे जात असताना 17 यावेळेला उचलण्याचा प्रयत्न. हा शॉट थोडासा मिसटायमिंग आहे परंतु सेफ आहे. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला, डिफेन्सचा कव्हर होऊन आणि फेकी चांगली होती ऍक्च्युअली, परंतु गॅदरिंगचं त्या ठिकाणी स्थान जो होता ती पद्धत चुकीची ठरली गोलंदाजाची, कारण तो स्टंपला आडवा राहिला. अशा वेळेला स्टंपला थोडंसं बाजूला ठेवायचं असतं जेणेकरून डायरेक्ट हिट सुद्धा होऊ शकतो आणि तुम्ही तुमचा थ्रो आहे तो जज करू शकता. परंतु कधी कधी आपण त्या वेळेला प्रसंगावधान राखत नाही आणि अशा प्रकारच्या बारीक बारीक चुका होऊन आपलं मोठं नुकसान होत असतं. धावसंख्या 2 पुढे पुन्हा एकदा सरकत असताना जय सावरीदेव किरोली संघाची 19 वर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हा पहिला सामना रंगतोय. विपक्ष संघ जानुस्फो सिताडे आणि स्पर्धा जय भोलेनाथ चषक 2024. आपण स्क्रीनच्या मागे बघू शकता आपले दिग्गज व्यक्तिमत्व कपिलजी पाटील साहेब, दयानंदी चोरगे साहेब. यावेळेला बॅटची कडा फ्लाइंग स्लिपला कव्हर केलं जात आहे आणि त्या ठिकाणी रनआउटची शक्यता. फलंदाज बाद होतो, रनआउट. हेमंत बॅक टू द पॅव्हलियन. थोडंसं भान हरवलं गेलं या ठिकाणी बॅट्समनचं आणि थोडंसं माझं पण, कारण मी 2024 काहीतरी म्हणालो. मला गुणेशने या ठिकाणी सांगितलं की सर 25 सुरू झालाय आणि अर्धा महिना सुद्धा कसा संपला कळलाच नाहीये. आज 16 तारीख आहे, 16 जानेवारी. पाठीमागे आपण दिग्गज पाहतोय, जगनसेठ पाटील, तसेच आमचे शांतारामजी मोरे साहेब यांचं बॅनर आहेत, कपिल सेठ पाटील आहेत, संतोषजी काकडे माजी सरपंच आणि वरुण सेठ पाटील, ज्यांना कोण विसरेल, कोणचे वरुण सेठ पाटील ज्यांचा बिग बॅश धमाका नुकताच होऊन गेला. धमाकेदार टुर्नामेंट मध्ये ते टॉपला आहेत, टॉप रँकिंग करतायत. जबरदस्त त्यांचं नियोजनबद्ध आयोजन. कोणच्या त्या मिनी स्टेडियम मध्ये पार पाडलेली स्पर्धा जल्लोष, आणि इथे सुद्धा जल्लोष होणार योगी सर, हे तितकंच खरं आहे. कारण मैदान सुद्धा प्रेक्षकांना नेहमी आवडणारं मैदान आहे. पुढचा चेंडू, 5वा चेंडू आहे, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न पंच उमेश केने सर त्या ठिकाणी लिगली ठरवत असताना टाळ्या मिळत आहेत गोलंदाज हर्षलला, ज्याने झेल टिपला होता. आपण पाहिलं की विकेटचं पतन झालं. हेमंत त्या ठिकाणी अडकला बरोबर, कारण कव्हरिंग झालं होतं शॉर्ट थर्डमॅनला विकेटच्या मागे आणि स्वतःला सावरू शकले नाहीये. त्याला धाव हवी होती परंतु चोरटी धाव इथे अलाउड नाहीये, कारण फिल्डिंग करण्यासाठी मैदान इतकं जबरदस्त आहे की या ठिकाणी गॅप शोधणं कठीण जातं आणि फिल्डरला सुद्धा सूर मारणं सोपं जातं, डाईव्ह मारणं सोपं जातं. धावसंख्या इथे सोपीच आहे म्हणू शकतो, जी कठीण नाहीये इतकी इताडीसाठी जर विचार केला तर, कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. 19 वर 19. पुन्हा एकदा टॅप करायचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी, चेंडूची छेडछाड काढली, बॅटची कडा घेतली पण तो चेंडू खाली टप्पा पडला. अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा उमेश केने सरांचा. 3 षटकांत धावसंख्या बरोबर 6.33 च्या वेगाने 19 वर 2 गडी बाद टीम जय सावरीदेव किरोली संघाची. खूपच कमी धावसंख्या म्हणू शकतो आपण, कारण लिमिटेड ओव्हरच्या मॅचेस मध्ये आपण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर पाणी पाठवा जरा प्लीज, पाणी पाठवा. 10 ते 12चं तरी सरासरी राखणं गरजेचं असतं. पुढच्या सामन्यासाठी आपण आवाज देऊ इच्छितो. संजय स्पोर्ट्स सावध विरुद्ध गावदे स्पोर्ट्स नानकर, दोन्ही कॅप्टन्सने टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. जय भोलेनाथ चषक 2025 चा आपण टॉस बॉक्स पाहू शकता. आयोजक ग्रीष्मा 11 आमनेपाडा. आमचे लखनजी पाटील सुद्धा आलेले आहेत, वेलकम साहेब. तसेच कैलास पाटील आहेत, तसेच एक काका बसलेत, सुरेशजी मेहर काका, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सर्व खेळाडूंचं स्वागत. भावेजी केणे, आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करते. जगनसेठ पाटील यांचे अगदी महत्वाचे हात आहेत ते, जगन्नाथ साहेबांचे हात. नाही
आपण पाहू शकता की ड्रिंक्स मैदानामध्ये गेलेले आहे. 2 मिनिटाचा ब्रेक, 2 गडी बाद, 19 धावसंख्या. जय सावरीदेव किरवली संघाची ही धावसंख्या उभी केलेली आहे. टॉस जिंकला जाणूसपूर इताडे संघाने आणि आतापर्यंत आपण पाहू शकता की निर्णय त्यांनी अगदी चांगला घेऊन तो साबित केला. हे महत्वाचं योगेश सर, कारण रतन टाटा साहेबांचं एक वाक्य आहे की सन्मान्य विशालजी पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत, जे आमनेपाड्याचे जावे आहेत. आमचे जावे बापू आले. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम विशालजी पाटील, सुस्वागतम. रतन टाटा साहेबांचं वाक्य कि मैं जिंदगी में कोई भी निर्णय लेता हूं उसको मैं सही या गलत नहीं समझता, लेकिन जो भी निर्णय लेता हूं उसको सही साबित करने के लिए पूरी जिंदगी मैं दाव पे लगा देता हूं. असं त्यांचं वाक्य की निर्णय तुम्ही कुठला पण घ्या, स्वतःमध्ये विश्वास निर्माण असं करायचं की तो निर्णय जो घेतला ना मी, तो मी सही साबित करू शकेन. त्याला तुमची हिंमत म्हणतात. यावेळेला हिमतीने फटका मारलाय, ओव्हर पिच होता आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. लॉफ करचा प्रयत्न लॉंग ऑनच्या वरून रितेश त्या ठिकाणी होता आणि त्याने मस्त पद्धतीने जज करून सोपा झेल टिपला आणि विकेटचं पतन झालं. जगनसेठ पाटील, आपण ज्यांच्या नावाचं गाणं सुद्धा ऐकलं की त्यांनी सुद्धा उत्तुंग भरारी घेतली. कमी कालखंडाच्या मध्येच मागच्या 7-8 वर्षाच्या आधी जर जगनसेठ पाटील साहेबांना अक्षरशः आपण म्हणजे नौखी माणसं ओळखत नसायची, परंतु हल्ली हल्ली लहान लहान मुलं सुद्धा त्यांना ओळखू लागलेत, कारण ते कुठल्याही कार्यक्रमामध्ये सुद्धा त्याची पेशकश करतात. दिलदार मानाचे आहेत. त्यांच्या दाराशी झाली गेलेली व्यक्ती सुद्धा कधी रिकाम्या हाताने कधीच परत येत नाहीयेत. कधी पण आवाज द्या, ते त्यांच्या नक्कीच साथीला असतात, भेटीला असतात असे पाटील. आणि आपल्यामध्ये रॉकेटजी पाटील सुद्धा आहेत. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. यावेळेला हा चेंडू स्वागतार्ह नाहीये, कारण वाईटचा इशारा पंचांचा. डाव्या इष्टीला सोडून जाणारा हा चेंडू, डाव्या इष्टीला सोडून जाणारा चेंडू आणि वाईट आलाय या इनिंग मध्ये. मी तर म्हणतो की बराच वेळ तर वाईट दिसतोय. पहिलाच वाईट आहे. क्या बात आहे. मला यासिम सांगतात काय लक्ष आहे स्कोररचं आमच्या. 20 धावसंख्या या वाईटच्या रूपाने. राहुल खेळतोय आणि नितीन खेळतो. दोघांमध्ये अजून भोपळात दिसतोय. शून्यावरतीच खेळतायत. नितीनने 2 चेंडू फेस केलेत. जय सावरदेव किरवली हा संघ इथे बॅटिंग करते. 4थं षटक सुरू झालंय आणि गोलंदाज पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आहे. 1 मॅन आर्मी दैवत वेलेकर ओव्हर द विकेट जात असताना. यावेळेला लाभ करचा प्रयत्न, बॅटची कडा एज लागते आणि फलंदाज कडेकडे जाणार. बाद होतोय इथे. गडी बाद होत असताना 4थ्या क्रमांकाचा लागलेला हा धक्का किरवली संघाला. हो नक्कीच जगनसेठ पाटील साहेबांचंच गाणं वाजतंय. मधुकर पाटील साहेबांचे ते वंशज असणारे आहेत. इताडे गावचे राहणारे मूळचे मधुकर पाटील साहेबांचे वंशज आणि ते नक्कीच चांगले तारे बनलेत. म्हणतात ना की तुझे सूरज कहूया चंदा, तुझे दीप कहूया तारा, मेरा नाम कर रहा है रोशन, जग में मेरा ये जगन दुलारा. नक्कीच वडिलांना अभिमान गर्व आहे साहेबांचं. देव दैत्य धर्म समाजसेवा क्रीडा सर्वांसाठी नेहमी तत्पर असणार आमचे जगनसेठ पाटील आपल्यामध्ये. हा राऊंड द विकेट ओ बॅकफुटला जाऊन कडकाचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी झेल टिपले हलकी काय असं चित्र. दॅट्स इट. एट्स पंचाचं मोडाकाशामध्ये अजून एक धक्का लागतोय. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. हा लागतोय धक्का क्रमांक 5.
जणू काय विकेट किपरला करंट लागला की काय, तसं चेंडू उडाला त्याच्याकडून अक्षरशः. असंच आपण हात झटकतो ना, अशा सनसण्या येतात, तसं झालं. आणि चेंडूला मस्त ग्रीप केलं. जणू काय सलमान खानने ऐश्वर्याला सोडली आणि अभिषेकने पकडली, असं झालं ते. आणि सोडून दिली नाही. आता हा हॅट्रिकच्या उंबरठे होते गोलंदाज. ओव्हर हॅट्रिक तशी झालेली आहे, कारण मध्ये एक वाईट पडला. काय चित्र पाहायला मिळालं आपल्या क्रिकेटचं. आणि लागोपाठ धक्के इथे होत असताना असं वाटेल की सावरदेव किरोली संघ कमबॅक करेल, धावा वाढवेल, पण तो 3 षटकात ज्या 19 धावा होत्या त्या पुढे जात नाहीयेत. जगनसेठ पाटील आमचे खुश आहेत. चेहऱ्यावरती त्यांचे आता हास्य आहे, कारण त्यांचा संघ इथे अगदी चांगली कामगिरी करतोय. निर्णय चांगला घेतला तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा, आणि तो सही साबित केला. जसे ते स्वतःला नेहमी सिद्ध करत असतात, नेहमी सांगत असतात की मला जगाला, माझी जगाला पर्वा नाहीये, जगाची मलाही पर्वा नाही, परंतु मी स्वतःला सिद्ध करणार आणि जगाला दाखवून देणार. म्हणून म्हणतात ना की ना कोणाची स्पर्धा असावी, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. ती जिद्द चिकाटी तुम्हाला फार पुढे नेत असते, आणि त्या हिमतीने, त्या किमतीने तुम्ही पुढे जात असता. म्हणून म्हणतात की हिम्मत है मर्दा तो मदत करे खुदा. पंचांनी इशारा केला की रनवेमध्ये बिघाड. बॉलर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती येतोय. रिटर्न टू द बॉलिंग मार्क. दैवत वेलेकर. चेंडू पडत नाही. चेंडू आतापर्यंत पडले 3.4. 5 षटकांचा मुकाबला आहे, आणि धावा फक्त 20 वर. 5 गडी बाद. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावसंख्या किरवली. संघाचा फलंदाज प्रल्हाद आहे स्ट्राईक एंडला. प्रल्हादला हा स्वीपकारचा होता पॅडल, परंतु चेंडू त्या ठिकाणी पाहतात. इम्पॅक्ट चेक केलं. उमेश केले सरांनी सांगितलं इट्स अ बिग वाईट, आणि खरंच आहे ते. तरी तो जोर देण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित दैवतचा प्रयत्न असा आहे की मला अँगल घ्यायचा राऊंड द विकेट जाऊन राईट हँड बॅट्समॅनला, परंतु तो अँगल मिळत नाहीये. या ठिकाणी यॉर्कचा प्रयत्न होता राऊंड द लेग, तो प्रयत्न सुद्धा असफल ठरला, आणि परिणामतः आपण अजून एक वाईट पाहिला. धावसंख्या 21 वर. 5 गडी बाद किरवली संघाची धावसंख्या. रिवर्सचा पवित्रा. सीधी उंगली से घी नहीं मिल रहा है, टेढ़ी करना है तो भी नहीं मिल रहा है, क्या करे. कारण समोर दैवत वेलेकर आहे, समोर जगनसेठ पाटील आहेत, म्हणजे तुम्हाला इथे प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. खूप मोठे प्रयत्न करावे लागतील, आणि प्रयत्न करणंच गरजेचं असतं. आधी नाही जमलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात. काल नाही जमलं म्हणून आज प्रयत्न सोडायचे नाहीयेत. नवीन उमेदीने, नवीन हिमतीने आपण वाटचाल करायची असते, कारण प्रत्येक दिवस नवीन आपल्याला संधी घेऊन येत असतो. तशी प्रत्येक वेळ असते. म्हणून म्हणतात की ही वेळ निघून जाईल, तो प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. पण इथे दैवत सक्सेसफुल प्रयत्न करतो. कमबॅक केलं. वाईट टाकल्यानंतर बघा लागोपाठचे सुरेख चेंडू टाकले, जबरदस्त. पूर्णपणे जागेवर उभं ठेवलं फलंदाजाला, कमरेते हात फलंदाजाचे की क्या करे अभी, क्या करे भाई साहब. आणि षटक तिथे समाप्त झालं. हे चौथं सुद्धा दैवत वेलेकरने मस्तपैकी हँडल केलं. 2 धावा फक्त खर्च केला. एकूण धावसंख्या 5 गडी बाद 21. फक्त एक्स्ट्रा. येस, आमचे 12 खेळाडू सुद्धा मदत करतात की सर फक्त एक्स्ट्राच मिळाले. 2 वाईट पडलेले त्याचेच रन आहेत, बाकी बॅट आणि बॉलचा संपर्कच दिला नाही करून दैवत वेलेकरने. हा त्यांचा खंदा क्रिकेटर आहे. अनेक वर्ष त्याने स्वतःलाही बनवलं, घडवलं. चांगला फिट आहे, बॉडी फिट आहे, चांगली अंपायरिंग सुद्धा करतो, आणि संघाला जाणूसोबत इतर संघाला फार पुढे घेऊन चाललाय. म्हणून जगनसेठ पाटील साहेबांचा त्याच्यावरती जाम विश्वास आहे, खूप विश्वास आहे. कारण दैवत एक हाती सामने टर्न करू शकतो. मागच्याच आठवड्यामध्ये काय सामना खेळला होता कुक्स या ठिकाणी. दैवत वेलेकर जबरदस्त हाकार, हल्ला बोल त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून. 2 षटकांमध्ये 3 विकेट प्राप्त केले, 11 धावा खर्च केला फक्त. शेवटचा षटक हा सुद्धा टर्न करायचा प्रयत्न करतो. पंच पाहतात की चेंडू खाली जरी राहिला तरी सुद्धा डाव्या इष्टीला सोडून जाणार असल्यामुळे वाईटचा इशारा. वाईट क्रमांक 3. मला वाटतं की वाईटची हॅट्रिक झाली असेल बाय बहुतेक. 19 ला नंतर 20 पण वाईट पडला होता, नंतर 21 पण वाईट होता, आणि 22 सुद्धा वाईटच आहे. म्हणजे वाईटच आहे ही गोष्ट, वाईट बाब आहे. धावसंख्या 22 वर. 5 गडी बाद. पुन्हा गोलंदाज विघ्नेश. विघ्नेश आता विघ्न ठरतोय जाणूस पैताडेला. विघ्न नसावं तर सुख असावं, विघ्न हरता असावा, सुख करता असावा, असं म्हणतात ना बाप्पाला. रामकृष्ण हरी काकडे आमचे बघा, ते सुद्धा त्यांची अथक मेहनत आहे. 1 महिन्यापासूनच ते कामाला लागले होते. पूर्णपणे संकल्पना त्यांच्या सोबतीला पूर्ण ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा. इथे जयेश पण पूर्णपणे आनंद घेत आहेत, हास्याचे फवारे उडतायत. आणि रामकृष्ण हरी काकडे जिथे असले की आम्हाला एक ऊर्जा येते, आम्हाला एक चार्जिंग मिळत असतं. हो, या वेळेला चांगला पूल केलाय, आणि फिल्ड त्या ठिकाणी आहे, एका टप्प्याने कव्हर करतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने.
ज्या ठिकाणी प्रेक्षक पाहतात आणि 2 धाव याची गरज होती का? डायरेक्ट हिट केलं आणि फलंदाज बाद होतो, रन आउट. संघाने कुक्षी या ठिकाणी सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला योगी. आपण ती स्पर्धा कव्हर होतो, समर्थ चषक जांभूळपाडची स्पर्धा, मस्त परफॉर्मन्स दिलं होतं. म्हणजे दोन्ही पण संघ तिथे चांगले परफॉर्मन्स करून आले होते, हे तितकंच खरं आहे. आणि या ठिकाणी 2 धाव घेण्याचा नाद फसला, 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 24 आहे, 6 गडी बाद आहेत. जय सावरदे किरोली संघाचा हा 8व्या क्रमांकाचा बॅट्समन रमेश बजागे येतोय. रमेश दादा बजागे, गणेशजी बजागे यांचे बंधू, संघाला स्पॉन्सर करणारे गणेशजी बजागे आणि साई बजागे. आणि दुसऱ्या बाजूला आमचे जगनसेठ पाटील साहेबांचा संघ पाहतोय आपण. आणि सोबतीला इन ऍक्शन मध्ये साईनाजी पाटील, त्यांचं सुद्धा स्पॉन्सर मध्ये नाव आहे त्यांच्या जर्सीवर. श्रीकांत आहे विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये, ज्याने विकेट तिथे प्राप्त केली, सांघिक यश प्राप्त केलं. लेफ्ट हँड बॅट्समन रमेश बजागे ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू गोलंदाज विघ्नेश घेऊन जातोय. यावेळेला खोदून काढचा प्रयत्न, ओव्हर पिच होता, ड्राईव्ह केले हलक्या हाताने, फक्त दिशा दिली आणि त्या ठिकाणी दिशा भरकटली फिल्डरची. चेंडूला सोडलं, त्या ठिकाणी मिस फिल्डिंग आणि तेच कारण ठरलं की रमेश बजागेने एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं. 3 मध्ये सुद्धा शक्यता होती. थोडंसं गलथानपणा पाहायला मिळाला. असं करू नका, तुम्ही चांगल्या स्थितीमध्ये आहात, कारण किरोली संघ सुद्धा कधी पण पलटवार करू शकतो. अजून 4 चेंडू ज्यांच्यासाठी शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये यस्मिन भाई निदान 2 मोठे जरी फटके आले तरी सुद्धा 35 गाठू शकतो हा संघ. आणि जो फायटिंग असेल 9 ते 10 सरासरी राखणं फार महत्वाचं आहे प्रति षटकामध्ये. यावेळेला आउट ऑन द बॉडी, खूपच दूरवरती होते रमेशजी बजागे. पायांचं बदल नाहीये, तुमचं फूट वर्किंग फार महत्वाचं असतं. फटका मारताना चेंडूच्या रेषेत कसं पोहोचायचं, तर पहिलं तुमचा स्टान्स पाहिजे, तर तुमच्या शफलिंगचा, त्यानंतर तुमचं शॉर्ट सिलेक्शन आणि त्याच दरम्यान तुमचं ते ड्रायव्हिंग म्हणजे तुमचं टायमिंग. त्या टायमिंगला तुम्ही चेंडूला फटकारलं पाहिजे. तसं होऊ देत नाहीये, कारण गोलंदाज सुद्धा हा दबाव टाकतो विघ्नेश. आता विघ्न ठरलाय, ज्याने 2 लागोपाठचे वाईट टाकले परंतु काय मस्त पद्धतीने कमबॅक केलं बघा. 2 वाईट नंतर विकेट, नंतर डबल, त्यानंतर डॉट डॉट, ती विकेट होती रनआउटची. आपण पाहता जाणूसपूर इताडे संघ फिल्डिंग करतो, त्यांची इनिंग बाकी प्रेक्षक हो. धावसंख्या 26, 6 गडी बाद किरोली संघाचे. हो अजिबात नाही, पूर्ण गलचेपी केली, डांबून ठेवले, बांधून ठेवले बॅट्समनला. टाळ्यांचा गजर होतोय. प्रत्येक गोलंदाजाने आपापली कामगिरी चोख बजावली आहे. हा जाणूसपूर इताडे आहे, जो संघ जबरदस्त मागच्या 2-3 वर्षामध्ये चमकलाय. आणि अगदी तरुण खेळाडू आहेत बघा, एकही सिनियर खेळाडू नाहीये. मी तर म्हणतो की सर्व खेळाडू 30च्या आतमधले आहेत. यावेळेला पुढचा प्रयत्न आपण पूर्ण केला, चेंडूला टर्न केलं बॅकवर्ड स्कुलेकडे, ज्या ठिकाणी बापूदाजी काकडे स्टँड आहे कैलासवासी, ज्यांना आपण इथे श्रद्धांजली वाहतो. आणि 1 धाव कंप्लीट केली. अशा प्रकारे धावसंख्या बरोबर 5 षटकांची समाप्ती झाली. 27 धावसंख्या इथे उभी केलेली आहे जय सावरदे किरोली संघाने. आणि टार्गेट दिलं जिंकण्यासाठी 28 धावांचं जाणूसपूर इताडे संघाच्या पुढे. म्हणजेच आपण पाहू शकता की 30 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. आपण जाऊया आता स्टेजकडे, इथे सन्मान घ्यायचंय की टॉस करायचंय. ओके, टॉस करूया. संजय स्पोर्ट्स सावत कॅप्टन आणि गावदे स्पोर्ट्स नानकर. दोन्ही पण आमचे आजी माजी सरपंच साहेब येतील. जगनसेठ पाटील विद्यमान सरपंच आणि माजी सरपंच संतोषजी काकडे साहेब ह्या महत्वाच्या टॉस साठी आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. जय भोलेनाथ चषक 2025. एका बाजूला दिगंबर माळी संजय स्पोर्ट्स. दिगंबर क्या बात है, कल बहुत बढ़िया खेले वालसिन में, देखा मैंने. आणि दुसऱ्या बाजूला मोरेश्वर सुतार. आणि आपल्यामध्ये 2 पाहुणे, डॅशिंग पर्सनॅलिटी जगनसेठ पाटील मिस्टर 60-60 आणि आमचे मार्गदर्शक माजी सरपंच संतोषजी काकडे. टॉस दाखवत असताना येस ग्रीष्मा कॉल दिलाय मोरेश्वरने, परंतु जय भोलेनाथ आलाय. धन्यवाद मान्यवर. आपल्या शुभ हस्ते स्प्राईट द्या टॉस विनिंग कॅप्टनला. स्पॉन्सर फ्रॉम स्पॉन्सर आहे. ओके,
टॉस जिंकलाय तो दिगंबर माळीने संजय स्पोर्ट्स सावत. धन्यवाद. जबरदस्त उभारी घेतली. खासदार चषक जिंकला. पीसीचा कोण विसरू शकतो आपण 20, 21, 23 तारखेला मागच्या महिन्यामध्ये. आणि तिथून जे तुम्ही जी उत्तुंग उडी घेतली, जी झेप घेतली, छलांग मारली, याचं काय म्हणजे गुपित काय की असं होणं गरजेचं होतं? आधी निर्णय सांग मला. मी बॅटिंग घेणार फर्स्ट. असं गुपित तर काय नाही आहे. प्रॅक्टिस सगळी मुलं छान करतात. थोडीफार इकडे तिकडे प्रॅक्टिसला पोरं येत नाही, त्याच्यामुळे होतंय. आणि आता पोरं प्रॅक्टिसमध्ये येतात तर चांगली खेळतात. सो मी सर्व आमच्या प्लेयरला सांगितलं की प्रॅक्टिसला येत जा, आपण अजून चांगलं खेळू. हा, कारण जेव्हा तुम्ही पिसे ठिकाणी खासदार खेळण्यासाठी आलात तेव्हा तुम्ही पूर्णपणे तुमचं खांदे झुकलेले वगैरे होते. चर्चा सुरू होती की बरेच दिवस वंचित आहे. आम्हाला एकनाथ दादा नेहमी सांगायचे, मामा सांगायचे की मुलांना करंडक पाहिजे आपल्या हातात, आणि तो तुम्ही जिंकून दाखवल्यानंतर जे तुम्ही परफॉर्मन्स सोनाली पडाल दिला आणि कालचा वॉल्सिनचा परफॉर्मन्स अगदी लाजबाब. म्हणजे तुम्ही काय चेंजेस न करता फक्त तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढवलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता की एखादा विजय प्राप्त केला तर ह्या गोष्टी घडतात? हो, नक्कीच. आपण एखादा विजय प्राप्त केला की आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास अजून वाढत जातो. येस दिगंबर, मस्त मनोगत व्यक्त केलं. मोरेश्वर, टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असता? फिल्डिंग करणार होतो. आता फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. 5 षटकांचा मुकाबला आहे समोरचा. अगदी जो तगडा संघ आणि तुम्ही सुद्धा चांगला परफॉर्मन्स देताय हे सुद्धा तितकंच करा. म्हणजे ही चांगली बॅटल असेल आम्ही अपेक्षा करू शकतो. काय वाटतं की किती धावांमध्ये रोखलं म्हणजे तुम्ही सावध संघाला चांगली फाईट देऊ शकाल? 50च्या आतमध्ये आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि 5 ओव्हरची मॅच आहे तर जास्त घाई करायची आवश्यकता नसते. आपला आरामात गेम खेळून शेवटच्या ओव्हरपर्यंत आम्ही मॅच नेण्याचा प्रयत्न करू. आणि जेव्हा जेव्हा मी कॉमेंट्री करतो ना, आता जसं परवा मी खालींकडे होतो, विवेक शिराची गेम करतो, तेव्हा पण तुझं नाव घेतलं, कारण तिथे पण त्रिशूल ठाकरे आला होता की जो चौकारांमध्ये मास्तर आहे. तर तुझं क्लासिकल फटके तो जे सजवतोस, ज्यामध्ये तुझी प्रॅक्टिस दडलेली असते, जेव्हा तू एज अ स्पोर्ट्स टीचर शाळेत पण शिकवतो आणि मुलांना शिकवताना काय सांगतोस आपल्या खेळाडूंना, संघाला? मी मुलांना एवढं सांगतो की तुम्ही 100% दिलात तर तुमचा चांगला परफॉर्मन्स नाही येणार. तुम्हाला जिंकायचं असेल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करावं लागेल, तर तुम्ही जिंकू शकता. आणि जेव्हा आपण मैदानात उतरतो तेव्हा एक थिंकिंग डोक्यात असली पाहिजे की आपण इथे जिंकायला आलोय आणि जिंकण्यासाठीच मेहनत करायची. आणि आमले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ज्या स्पर्धा 1 बाय 1 होत आहेत, म्हणजे थोडक्यात की नॉनस्टॉप क्रिकेट सुरू आहे, याबद्दल काय? खूप छान असोसिएशनचं काम चालू आहे. आणि मुख्यतः मी जय जोटिंग संघ मागच्या टायमाला 8चा पोल ठेवला होता. 5 ओव्हरचे चांगले सामने खेळवले आणि आता ग्रीष्मा इलेव्हनने पण चांगले 5 ओव्हरचे सामने खेळवत आहेत. तर खूप छान वाटतं की परिसरातील मुलांना खेळायला संधी मिळते, कारण की 3 ओव्हरच्या मॅच असल्या की 2 फलंदाज खेळतात आणि बाकींना संधी नाही भेटत. त्याच्यामुळे प्रत्येक गावागावात 2-2 संघ तयार होत आहेत. परंतु आता 5 ओव्हरचे सामने होत असल्याने प्रत्येक संघाला 5 ते 6 बॅट्समनची गरज भासते. तर 2 संघ अशा जर स्पर्धा झाल्या तर 2 संघ कमीत कमी होण्याची शक्यता आहे. ओके, थँक्यू. चला, सामना सुरू होतोय. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. पहिला चेंडू पडतोय आणि मस्त पद्धतीने सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी 4 रन येत आहेत. आणि जेव्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सॉरी फॉर द लेट योगी सर, ओव्हर टू यू. आणि टॉस जिंकलाय तो आपण पाहिलं दिगंबर माळीने, सावधच्या कॅप्टनने निर्णय घेतला फील्ड बॅटिंग करण्याचा पहिल्या इनिंगमध्ये. पुढच्या सामन्यासाठी आपण तो टॉस केला. जगदशेठ पाटील आणि संतोषी काकड्यांचे शुभ असते. धन्यवाद. जाऊया योगी सरांकडे. हॅलो हॅलो, धन्यवाद मनोजकार विसर. आणि दोन्ही संघाच्या संघटनेकडे अतिशय सुंदर मनोगत तिथे व्यक्त केले की 5 षटकांच्या सामन्यामध्ये कुठलाही संघ कॅमबॅक करण्याची मात्र त्यांच्याकडे संधी मिळत असताना या ठिकाणी पावसाळ्याला थोडीशी मिसफिल्डिंग पाहिली आपण. रिकव्हर करण्यासाठी रमेश भजागे वेगळ्या चेंडूवरती पोहोचले होते, परंतु त्यांच्याकडून सुद्धा मात्र थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि अखेर फलंदाजे तब्बल 3 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या गेला. छोटंसं लक्ष आहे, 5 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त या ठिकाणी 28 धाबांचा इथे मात्र पाठला करत असताना टीम जानसपूर इताडी संघ पहिल्या डावामध्ये गोलंदाजाने जबरदस्त कार्य केलं. आणि आता मात्र सुरुवातीला दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक पाहत आहोत. गौरव आणि तुझ्या सुप्तला पावसावर ऋतिका आहे. हो, फटका हवे झेल होईल का प्रयत्न करावा लागेल. स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचला होता विनोद राईट, परंतु त्याच्याकडून मात्र ही मिस्टेक घडली गेली. प्ले मध्ये आपण जरूर पाहू शकाल या ठिकाणी संधी निर्माण झाली होती, परंतु कुठेतरी स्वतःचं संतुलन मात्र त्या ठिकाणी ठेवू शकला नाही. आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी शेवटच्या क्षणाला मात्र झेल धरतीला दान दिला. इथे बागपूर लागले, बागपूर पण चेंडू चाला अगदी कव्हरच्या दिशेनं जबरदस्त फटका आणि चेंडू सीमारेषा पार. मिळतील एकूण 4 धावा.
असं वाटतं की सामना लवकरात लवकर फिनिश होतो की काय. दरम्यान आमनेपाडीची उद्योजक सन्माननीय अनंता शेठ जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. तुम्ही पाहता जय बुलढाणा चषक 2025 ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या वतीनं हा सुंदर क्रिकेटचा सोला थरार क्रिकेटचा आपण इथे अनुभवतो. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंगपाडा येथून मात्र थेट प्रेक्षण सध्या सुरू आहे. विनोद राठी पुन्हा मार्गस्थ होतोय. ओव्हर पिच ऑन साईडला टर्न केलाय. मिडविकेला फिल्डर आहेत राहुल चूक करणार नाही. त्याने पकडला जाईल आणि अखेर समाप्त झाला या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. गौरव बॅक टू द आउट. चुकीची जागा त्यांनी निवडली. तिथे फिल्डर होता तोच फिल्डर तिथे त्याने शोधला आणि अखेर जबरदस्त झेल त्या ठिकाणी संगणक राहुलच्या वतीने आपण पाहिला. पहिला फलंदाज बाद झाला एक्झॅक्टली 12 या आकड्यावरती. लक्ष छोटस आहे 28 धावांचं, परंतु आपण कुठलाही लक्ष छोटं म्हणू शकत नाही क्रिकेट या खेळामध्ये. कारण याच मैदानावरती 24 धावा सुद्धा डिपेंड झालेल्या आहेत. 24 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा डिपेंड झालेल्या आहेत. त्या सुद्धा आपण या मैदानावरती पाहिलेलं आहे. आणि इथे मात्र 28 धावांचं संरक्षण करायचं आहे टीम किरवली संघाला. जे नुकतीच कालची स्पर्धा संपन्न झाली आणि काल भैरवी चषक, त्याच चषकामध्ये या किरवली संघाला सुंदर खेळ सादर केला. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ हा राहिला. परंतु कुठेतरी या स्पर्धेच्या वतीने मात्र थोडंसं फलंदाजांनी निराश केलं. फटका हवेत पुन्हा चेंडू मिडवे गेला. चुकीचा अनुमान जरूर होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला फील्ड केले गेलं आणि अखेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगानं दैवतनं मात्र पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या पाहू शकाल 2च्या सहाय्याने पुढे जाताना 1 गडी बाद 14ला 1. आज एकूण 8 संघ तुम्हाला पूर्ण दिवसभरामध्ये खेळताना पाहायला मिळतील. जो नुकताच आता आपण नाणेफेकी संपन्न केली. आई गौतमी स्फोट नानकर विपक्ष संजय स्फोट सावध. तर सावध संघाने धाडशी निर्णय आज स्वीकारलाय बॅटिंग करण्याचा नाणेफेकी जिंकल्यानंतर. आणि त्यांची एक वेगळी प्लॅनिंग आज पाहायला मिळू शकेल नानकर संघाच्या विरोधात. केपी यांची मात्र पूर्ण ही आर्मी आहे. के फोर कचरू, पी फोर पाटील, के फोर कैलास, के फोर पी फोर पाटील. चौदा धावा 10 फलकावरती आपण पाहत आहोत. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण जर पाहिलं तर संघाला अर्थात जाणूस इतर संघाला पाहतो. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ इथे सुरू आहे. रमेश बजागेच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 24 मिनिटाचा 14 धावांची फक्त आवश्यकता. फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु वायडिश लॉंग आपला फिल्डर तैनात आहे दीपकच्या माध्यमातून. 1 धाव जरूर मात्र त्या ठिकाणी कंप्लीट झाली गेली. सिंगल जरी धावा इथे जोडल्या गेल्या तरी सुद्धा मात्र ते आव्हानापर्यंत सहजपणे इतर संघ पोहोचू शकतोय. सध्या दुसऱ्या क्रमांकावरती हा संघ रँक करतो. या असोसिएशनच्या अंतर्गत 2 विनर्स 2 स्पर्धा जरूर या संघाने जिंकल्या. ज्यावेळी सीझनला सुरुवात झाली त्यावेळी मात्र हा संघ चांगल्या रिदम मध्ये आपण पाहिला, परंतु मागील काही 4-5 स्पर्धा जर पाहिल्या तर थोडासा संघ मात्र चुकीचा खेळ प्रस्थापित करतो. परंतु ही स्पर्धा त्याच्यासाठी फार महत्वाची असेल. पंचाचा नो बॉलचा इशारा जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूच्या हाताने केली म्हणजे पुढील चेंडू आता फ्रीट असेल. कारण प्रत्येक नो बॉल नंतर तुम्हाला पुढील चेंडू फ्रीट मिळणार आहे. अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली गेली आणि फ्रीट चेंडूचा सामना करतो दैवत वेलेकर, परंतु त्या ठिकाणी पूर्णपणे बेट केलाय. सुंदर लेंथ पहिले आपण अगदी फुल लेंथ होती आणि चेंडू पडल्यावर जर पाहू शकाल आउट स्विंगर आणि इष्टांच्या पाठीमागे पाहिलं तर जबरदस्त कार्य विकेट किपरचं आपण पाहिलं. पप्पू त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. असा वातावरण सुद्धा मात्र सुंदर आपण पाहत आहोत. अगदी क्रिकेटसाठी असणारं पोषक वातावरण. परंतु या ठिकाणी पहा वाडी शिमडा आपला नितीन भंडारीने मात्र कमालीचा मात्र त्या ठिकाणी स्टॉप केलंय. प्रत्येक धाव तुम्हाला इथे वाचवावं लागेल, परंतु गोलंदाजाला मात्र या ठिकाणी चमत्कार करावा लागेल. चमत्कार जर तुमचा इथे झाला तर जरूर तुम्हाला नमस्कार असेल. सध्या जगदीश पाटील यांचा संघ आघाडीवरती आहे आणि या पुढील काळामध्ये सुद्धा तुम्हाला आघाडीवरतीच राहायचं आहे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन क्रॉसमध्ये फटका चेंडू चालला अगदी वाडिश मिड विकेटच्या दिशेनं. शेवटच्या मोमेंटला मात्र त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं गेलं आणि केर एकच धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. धुळीचा जरूर तिथे मात्र प्रयत्न
केला होता ऋतिकने, परंतु कुठतरी दैवतने मात्र नाकारला. 18 धावा त्या फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या आणि त्या विजयासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता. जयशेठ पाटील जरूर आमच्यापासून रजा घेत असताना त्यांच्याच उपस्थितीने मात्र आपण या सामन्याचं उद्घाटन 16 या ठिकाणी पार पाडला. त्यांच्या सोबतीला विद्यमान सरपंच बारामजी गुडी साहेबांना सुद्धा आपण पाहिलं. हो, रिव्हर्सचा फटका आणि दैवत वेलीकडनं मात्र हा फटका खेळलाय. मला सुद्धा मात्र या ठिकाणी विचार पडले की या फटक्याचा सुद्धा मात्र दैवत सराव करतोय, पण या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न पूर्णपणे आता निगेटिव्ह बॉडी लँग्वेज पाहत आहोत आपण किरोलीकरांची. कारण असं वाटत नाही की या धाबांचा संरक्षण करण्याचा ते प्रयत्न करतायत. 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केले गेले आणि या 2 धावडे संघाची धावसंख्या 20-1 अशी आपण परिस्थिती पाहत आहोत. आणि आता विजयासाठी 19 चेंडूमध्ये फक्त 8 धाबांची आवश्यकता. 19 चेंडू 8 धाबीची गरज. पुढील दोन्ही संघांना मात्र पूर्णपणे रेडी राहायचं आहे. बागपडला जाऊन कुठेतरी स्टाकावर लॉंग ऑफला ड्राईव्ह त्याचा करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या आतली कडा लागली आणि कुठल्या प्रमाणात त्या ठिकाणी परफेक्टली संपर्क झाला नाही. शेवटचा चेंडूवाला डॉट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धाबा. 10च्या धावगतीने आतापर्यंत धावा या दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता. पावसाळी स्पर्धा जर पाहिली तर अगदी 3 कॅमेऱ्याच्या सहाय्यानं चित्रण त्याचं केलं जात आहे. SK एंटरटेनमेंटच्या वतीने किरणजी थले याची संपूर्ण टेक्निकल टीम सध्या आपण पाहिलं तर ऑनलाईन ऑपरेटर आमच्या सोबतीला प्रतीक आहेत. कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर राकेश यांना तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त ते त्याचा कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि आता मात्र 18 मध्ये 8 धाबांची आवश्यकता असताना गोलंदाज दीपकचा चेंडू आता मात्र हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आमलेपाडा संघाने सुद्धा पाहिलं तर स्पर्धेचं सातत्य टिकून ठेवलेलं आहे. मगाशी मी उल्लेख केला मागील 2-3 वर्ष जरूर स्पर्धा झाली नाही, कारण थोडस मैदानाचं कारण असल्या कारणानं, परंतु पुन्हा आता त्याच जोमानं त्याच रंगात मात्र स्पर्धा मात्र या ठिकाणी आयोजित केली गेली. पूर्वी आपण सरपंच चषकानं ही स्पर्धा ओळखायचो, आता मात्र जय भोलेनाथ चषकाने स्पर्धा आपण ओळखणार आहोत. पहिल्या चेंडू पाहिल्या तर लक्ष्यच्या खूपच बाहेर निघून गेला. पंचाचा वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव तिथे मात्र आपण पाहिली. या धाबांपासून तुम्हाला या ठिकाणी भासावं लागेल. 18 चेंडू शिल्लक 7 धाबांची गरज. लोअर प्ले चेंडू ऑन साईडला टर्न केला, मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत. राहुलचं मी काल सुद्धा वर्णन केलं होतं की आउटफील्डचा जर आपण विचार केला तर आपल्या विभागामधील जे असोसिएशन संघ आहेत त्या टॉप 10 मध्ये राहुल जरूर आपल्याला पाहायला मिळू शकेल. आउटफील्डच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. मग त्याच्याकडे कॅच कुठल्या प्रमाणे जर गेली तर मात्र जरूर तो त्या ठिकाणी कलेक्ट करत असतो. चांगला फटका अगदी कव्हर ड्रायव्हरला पाहतोय. नितीन भंडार चेंडूचा पाठलाग करतोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला उठून फेक करेपर्यंत त्या ठिकाणी 2 धाबा एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या. चांगला रनचे सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये इताडी संघाच्या वतीनं. कारण दैवतला माहिती की परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे आपली चांगली आहे आणि जर आपण या ठिकाणी संयम जर बाळगलं तर मात्र हा विजय आपल्यासाठी सुनिश्चित आहे. आणि त्याच अनुषंगाने तो खेळ सध्या सादर करतोय. चेंज ऑफ पेस, पुन्हा रिव्हर्सचा फटका केला. झोकेगा नाही, चला फटका लागू किंवा नसो लागू मी हा फटका खेळणारच याच उद्देशानं आता मात्र दैवत वारंवार प्रयत्न करतोय. दुसऱ्यांदा त्याने प्रयत्न केला आणि या दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुद्धा मात्र तो सफल ठरला त्या ठिकाणी. परत प्रयोग करतो कारण त्याला माहिती की चेंडूची संख्या अजूनही भरपूर आहे. जर आपण असे प्रयोग केले तर त्याचा आपल्याला जरूर पुढील सामन्यासाठी मात्र फायदा होऊ शकेल. परंतु या ठिकाणी लिडिंग एज आणि या पप्पूड सुद्धा मात्र त्या ठिकाणी सेल ड्रॉप केली. म्हणजे आता किरोलीकर सुद्धा सांगतात की आम्हाला सुद्धा मात्र लवकर मैदान सोडायचं नाहीये. रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. एक्झॅक्टली सहसोबत झेल होऊ शकला असता, परंतु विकेट किपरने त्या ठिकाणी चूक केली आणि अखेर जीवनदार मिळाला फलंदाज दैवतला. पुन्हा चेंज ऑफ पेस, काय व्हेरिएशन करतो दीपक. जरूर आपण जर बॅटची कडा लागली त्या ठिकाणी की आय थिंक एसटीचे या स्टंपिंगच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला दैवत आणि अखेर दुसरा फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का लागला टीम जानुस्फोट इताडी संघाला.
शेवटचा पण खेळ पाहिला तर बाद होण्यापूर्वी 7 धावांचं त्यांनी आपल्या संघात योगदान दिलं. त्यासाठी 9 चेंडूचा त्यांनी मात्र या ठिकाणी सामना केला. यासम सिंधू अतिशय सुंदर स्कोरिंग करतो त्यांच्या सोबतीला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे आणि प्रत्येक दिवसामध्ये त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी आम्हाला नेटची सुविधा जर पाहिली तर मिस्टर निलेश मेहर आणि वसीम सिंधू यांच्या वतीने आम्हाला चांगलं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीनं सरच स्वागत करून न्यू बॅटर रितेश आला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडू पाहिल्या तर अगदी ऑन साईडला क्रॉस बॅटेड फटका ड्राईव्ह केला. दुहेरीचा प्रयत्न विकेट्स धोक्यात होती परंतु फेकी थोडीशी संत आली आणि त्या अनुषंगाने मात्र 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 3 षटकांचा खेळी तर मात्र संपन्न झाला. 3 षटकांच्या खेळी 26ला 2 म्हणजे आता विजयासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता. असं वाटतं की सामना आता लवकरात लवकर फिनिश होईल. कारण आपण जर पाहिलं तर पहिला विकेट्स एक्झॅक्टली 12 आकड्यावरती बाद झाला होता. दुसरा फलंदाज 24ला इथे मात्र बाद झाला आणि आता एकूण फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिलं तर 26 पाहत आहोत. न्यू गोलंदाज रमेश दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहत आहोत. 2ची आवश्यकता. चेंडू चालला अगदी अलॉंग द कार्पेट. एक धाव जरूर तिथे मात्र कम्प्लीट होईल आणि अखेर दुहेरीचा प्रयत्न होतोय. दोन्ही गाडा एका रुळावरती आणि अखेर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. आवश्यकता नव्हती परंतु त्या ठिकाणी जो प्रयत्न केला गेला आणि अखेर विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर अक्षय सोरेकर. स्कोर आर लेवल विजयासाठी आता मात्र फक्त एका धावेची आवश्यकता. चांगला डिफेन्सिव्ह आणि विजयाचा स्ट्रोक ऋतिकच्या बॅटमधून पाहिली आपण सिंगल धाव आणि अखेर पहिला विजय मात्र या ठिकाणी संपादित केला टीम जानूसपडी संघानं. सो अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम सावरदेव किरवली. तुम्हाला पुढील